चिमूर तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील बरडघाट, पांढरपवणी, झरी या गावांच्या नागरिकांनी नवेगाव बफर गेटवर आंदोलन केले। मागील आठवड्यात त्यांनी वन विभागाला निवेदन दिले होते की त्यांच्या गावांना बफर झोनमध्ये समाविष्ट करावे। शेतकऱ्यांच्या शेत जमिनीच्या सीमावर जाळीचे कुंपण लावावे, पाळीव प्राणी व मानवी हानी झाल्यास नुकसान भरपाई द्यावे, तसेच बेरोजगारांना जिप्सी मार्गदर्शक म्हणून रोजगार मिळावा। 8 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्याने 13 ऑक्टोबर रोजी शेकडो महिला, पुरुष, शेतकरी व नागरिक पारंपरिक वाद्य वाजवून गेटवर ठिय्या देण्यासाठी आले। आंदोलनात माजी उपसरपंच प्रमोद श्रीरामे, आदित्य वासनिक, जगदीश मेश्राम, विनोद उमरे आदी उपस्थित होते। सहाय्यक वन संरक्षक साई तन्मय दुबे आणि बफर वन परिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांनी आंदोलकांना समजावले। दुबे यांनी पाळीव प्राणी व मानवी हानीची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले। आंदोलक ठाम राहिले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत लेखी मान्यता न मिळेपर्यंत आंदोलन पुढे चालू ठेवले। शेजारील पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था राखली। आपल्याला बरडघाट, पांढरपवणी आणि झरी या गावचा सोलर फेन्सिंगसाठी प्रस्ताव प्राप्त झालेला होता। शासन दरबारी आपण त्याचे एस्टिमेट बनवण्यासाठी चंद्रपूर वनवृत्ताकडे वनाभियंता यांच्याकडे तो प्रस्ताव सादर केलेला आहे। लवकरच मंजुरी मिळाल्यानंतर तात्काळ काम चालू होऊन जाईल।